स्ट्रीट फूड स्टाईल मी आज बनवते कच्ची दाबेली। कच्ची दाबेलीचा मसालाही फ्रेश बनवणार आहे, अगदी मस्त खमंग टेस्टी। तर पहिल्यांदा आपण मसाला बनवूया। तर इथे मी पहिल्यांदा थोडेसे धने घेतलेले आहे, स्टार फूल घ्यायचं आहे, नंतर मसाला वेलची घ्यायची आहे, दालचिनी घ्यायची आहे, नंतर इथे काळी मिरी आणि लवंगा घ्यायचे आहेत, बडीशेप घ्यायची आहे आणि जिरे घ्यायचे आहेत, नंतर इथे पांढरे तीळ घ्यायचे आहेत, नंतर इथे आपण सुकं खोबरंही घ्यायचं आहे, नंतर इथे तेजपत्ता घ्यायचा आहे। आता हे सर्व खडे मसाले आता आपण खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। तर हा आहे मस्त असा टेस्टी खमंग कच्ची दाबेलीचा मसाला। तर हा मसाला मी फ्रेश बनवत आहे, बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरी बनवणार आहोत। तर इथे हे सर्व इन्ग्रेडियंट आपले भाजून तयार झालेले आहेत, थंड करायला ठेवून देऊया। आता थंड झाल्यानंतर आपण आता हा मिक्सरमधून मसाला बारीक करून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सर्व खडे मसाले घालूया आणि नंतर यामध्ये घालणार आहोत आपण चवीपुरतं मीठ, नंतर इथे घालणार आहोत हिंग, नंतर इथे घालायची आहे साखर। तर साखर 2 चमचे इथे घेतलेली आहे। नंतर इथे तेल थोडंसं घालायचं आहे, जास्त घालू नका। आणि जाडसर थोडंसं वाटल्यानंतर इथे नंतर मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। नंतर एकदा आपण फिरवून घेणार आहोत, दरदरीत थोडीशी राहिली तरी चालेल। तर अशा पद्धतीने इथे आपला मस्त कच्ची दाबेलीचा फ्रेश मसाला तयार झालेला आहे, बाहेरून आणण्याची गरज नाही। तुम्हीही नक्की ट्राय करा हा मसाला। तर आता आपण वाटीमध्ये हा काढून ठेवूया। तर हा मसाला तुम्ही स्टोअर करूनही ठेवू शकता। तर मस्त हा मसाला चालतो भरपूर दिवस, 1-2 महिनेही मसाला चालतो, फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। आता आपण कच्ची दाबेलीची भाजी बनवूया। थोडंसं तेल घालायचं आहे, नंतर या तेलामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे थोडीशी, आणि जो आपण फ्रेश मसाला बनवलेला होता कच्ची दाबेलीचा तो घालायचा आहे 1 ते 2 चमचे। राहिलेला तो आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतला की यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी। तर पाण्यासोबत आपला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे, तेव्हाच टेस्ट छान कच्ची दाबेलीला येईल। तर थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त घालू नका। आणि बघू शकता किती मस्त असा तरंग आलेला आहे। हा मसाला खूप छान झालेला आहे, टेस्टी। हा मसाला छान परतल्यानंतर इथे आपण घालणार आहोत स्मॅश केलेला बटाटा। तर इथे मी 2-3 बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत। तर मसाला छान मस्त मिक्स होईपर्यंत आपल्याला हा बटाट्याची भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। नंतर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण ही बटाट्याची भाजी मिक्स करून घेऊया। आणि नंतर इथे आपण घालणार आहोत चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळही घालायचा आहे, खूप छान चटपटीत अशी ही भाजी लागते। तर आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, आपली ही मस्त दाबेलीची भाजी तयार झालेली आहे। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता ही प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर स्प्रेड करायची आहे आपल्या ह्या प्लेटला। आता बाकीचं जे साहित्य आहे, तर या भाजीवरती आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे। थोडंसं थंड झाले की आपण यावरती जो मसाला आपण बनवलेला होता तो घालायचा आहे, फ्रेश मसाला। आणि इथे मी मसाले शेंगदाणे घातलेले आहेत। नंतर आपण इथे घालणार आहोत डाळिंबाचे दाणे। तर डाळिंबाचे दाण्याने खूप छान कलरफुल आणि टेस्टी दाबेली लागते। आता नंतर इथे घालणार आहोत शेव, बारीक शेव, जी 0 शेव असती ती आपल्याला इथे वापरायची आहे। तर भरपूर अशी शेव घालायची आहे, मस्त अशी ही दाबेलीची भाजी छान लागते, टेस्टी। आता नंतर इथे घालूया आपण कोथिंबीर। जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा घालू शकता। नंतर इथे आपण पावाचे असे अर्धे भाग करून घेऊया आणि या पावामध्ये आता आपण घालूया चिंचेचा कोळ। तर चिंचेचा कोळ लावणार आहोत। जर तुम्ही पुदिन्याची चटणी बनवली असेल तर तुम्ही ती चटणीही लावू शकता एका बाजूला, आणि एका बाजूला चिंचेची चटणी। तर अशा पद्धतीने चिंचेची चटणी लावल्यानंतर इथे आपण हा दाबेलीचा मसाला म्हणजे दाबेलीची भाजी आपण लावूया आणि वरतून थोडीशी शेव, शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे घालूया आणि कोथिंबीर। आणि अशा पद्धतीने हे भाजी भरून झाल्यानंतर आपण शेवमध्ये कोट करणार आहोत। अशा पद्धतीने ही शेव अशी कोटिंग करायची आहे, शेवमध्ये असा पाव बुडवायचा आहे। तर सर्व पाव मी इथे दाबेलीचा मसाला म्हणजे दाबेलीची भाजी भरून शेवमध्ये असे डीप करून घेते। तर इथे आपण तव्यामध्ये थोडंसं बटर लावूया किंवा तूप लावलं तरी चालेल आणि हे पाव छान आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचे आहेत। तर दोन्हीही बाजूनी आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचे आहेत, प्रेस करत, म्हणजे खमंग असे कुरकुरीत वरची बाजू लागते आणि दाबेलीचा मसाला आतला वापरला जातो। तर तूप आणि किंवा बटरही लावले तरी चालेल। तर अशा पद्धतीने इथे खमंग अशी कुरकुरीत ही दाबेली भाजून झालेली आहे। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इकडे मी जे आपण दाबेली बनवताना काय काय साहित्य घातलं ते सर्व मी डिशमध्ये ठेवलेलं आहे।
तर अशा पद्धतीने इथे आपले 2-3 पाव मस्त असे शेकून तयार झालेले आहेत. दाबेली मसाला भरपूर भरलेला आहे. बाहेर खायला गेल्यानंतर एवढा मसाला भरला जात नाही. आपण घरच्या घरी हा मसाला बनवून मस्त गुबगुबीत असा भरून ही दाबेली बनवू शकतो. वरतून अजून आपण डाळिंबाचे दाणे, मसाला शेंगदाणे, भरपूर अशी शेव घालायची आहे आणि मसालाही फ्रेश बनवलेला होता तोही असा भुरभुरायचा आहे आणि शेवही घालायची आहे आणि कोथिंबीरही घालायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी चटपटीत आपली ही दाबेली तयार झालेली आहे. आणि मी नंतर वरतून थोडासा कांदा घातलेला आहे. मी आतून कांदा घातलेला नाही. तर आवडत असेल तर तुम्ही आतूनही घालू शकता. तर ही मस्त स्ट्रीट स्टाईल मस्त अशी टेस्टी चटपटीत आंबट तिखट गोड ही दाबेली तयार आहे. बाहेर जाण्याची गरज नाही. घरच्या घरीही तुम्ही ही दाबेली बनवू शकता. घरचा फ्रेश मसाला बनवून भाजीही टेस्टी बनवून ही दाबेलीची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.